नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत बटाट्याचे वेपर्स। जसे बाजारात मिळतात अगदी सेम तसे लागतात। इकडे आपण बटाटा उकडणार नाही किंवा भिजत ठेवायचा नाही आहे। मी 2 बटाटे घेतलेत, त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। साल काढून मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि इकडे बटाटा खिसण्यासाठी आपल्याला वेफरची खिसणी घ्यायची आहे। तर एकदम पातळ असं ब्लेड असलेली ही खिसणी आहे। तेल कडकडीत गरम करायचं, फुल गॅस ठेवायचा आणि फुल गॅसवरती बटाट्याचे आपण असे वेपर्स केले की लगेचच म्हणजे अशा स्लाइस पाडले की लगेचच त्या तळून घ्यायच्या फुल गॅसवरती। त्यामुळे त्या एकदम कुरकुरीत होतात। एकदम खिसून ठेवू नका, नाहीतर तो काळा पडेल। एक बॅच तळून झाली की खिसायचा आणि लगेच तळायचा। तर या प्रकारे इकडे काटा चमचा वापरते कारण त्याच्यामुळे ते व्यवस्थित पलटी करायला येते आणि एकमेकांना असं चिकटत नाही, त्यामुळे इकडं मी चमचा वापरते आहे। तर या प्रकारे हे वेपर्स करून घ्यायच्यात। बनवायला खूप सोपे आहेत आणि जसे मार्केटमध्ये बघा 5 वाले पॅकेट मिळतात वेपरचे 5-10 रुपयाला, त्यामध्ये जसे असतात वेपर्स अगदी सेम होतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि उपवासासाठी तर स्पेशल अशी ही रेसिपी आहे। तुम्ही बटाटे भिजत घालायचे, नंतर ते खिसायचे, वाळवायचे, अजिबात ही झंझट ठेवायची गरज नाही आहे। या प्रकारे देखील तुम्ही असे हे वेपर्स करून घेऊ शकता। डायरेक्ट नाही खिसले तरी साईडला खिसायचे आणि तळायचे। तर पटकन होणारी रेसिपी आहे। कुरकुरीत मस्त असे टेस्टी वेपर्स आपले तयार झालेले आहेत। बघा 2 बटाट्यांमध्ये हे वेपर्स तयार झालेले आहेत। मस्त झालेत, एकदम दिसत आहेत की नाही, अगदी विकतच्या सारखे। आता याच्यावरती टाकायचे मीठ, तर इकडे मी काळं मीठ वापरते, पण नॉर्मल तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता। थोडंसं टाकायचे आणि ते मिक्स करून घ्यायचे। आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर देखील टाकू शकता। आणि मुलांना बाहेरचं वेपर्स वगैरे असं देण्यापेक्षा तुम्ही हे घरी देखील तयार करून देऊ शकता। पटकन होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही बनवायला, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। महाशिवरात्रीसाठी ही स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा। आणि आवडली असेल तर लाईक करा। आपल्या चॅनेलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कसे वाटत आहेत वेपर्स।